सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठीच कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. मग काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. कल्पना करा, थकून भागून घरी गेल्यानंतर तुम्हाला यायला उशीर झाला तर घरचं कुणीतरी आठवण काढत असतं. घरी पोहोचलात की अरे का उशीर झाला असं म्हणून चौकशी करून ऊन ऊन दोन घास वाढतच की. म्हणून पाडगावकर पुढे म्हणतात, डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. मग शाप देत बसायचं की दुआ देत हसायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. मग काट्यासारखं चलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. आणि शेवटचं कडवं तर हृदयात कोरून ठेवावं असं आहे. तुम्ही पेला अर्धा समजा इथे भरून मी ठेवला, एखाद्याला विचारलं काय दिसतंय तो म्हणेल अर्धा भरलेला दिसतोय. एखाद्याला विचारलं काय दिसतंय तो म्हणेल अर्धा रिकामा आहे. दोघांची उत्तरं बरोबर आहेत, पण प्रत्येकाची प्रवृत्ती त्या उत्तरात दडली आहे. पाडगावकर पुढे म्हणतात, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. मला सांगा, ज्यांनी आयुष्यभर गाणं म्हणतच जगायचं ठरवलंय त्यांच्यासाठी जगणं प्रत्येक क्षणाला सुंदरच आहे. आणि ज्यांनी असं ठरवलंयच की प्रत्येक क्षणी चिंता, टेन्शन, महाराष्ट्राचं काहीतरी आपण असं म्हणूया की सगळ्या महाराष्ट्राची चिंता जणू यांनाच पडलेली आहे. चांगल्या अर्थानं चिंता करायलाही हरकत नाही, पण कार्याच्या दृष्टीनं प्रवृत्त करणारी चिंता असेल तर ठीक आहे. पण चिंता जर आमचं आत्मबळ कमी करत असेल तर ती चिंता काय कामाची. अशा पद्धतीनं आम्ही जगत असू तर प्रत्येक क्षण जगून सुद्धा मरणापेक्षा मरणाची भीती जास्त तुम्हाला जाळत असते असं म्हणतात. दोन शब्द बघा कसे आहेत, चिता आणि चिंता. चिंता जिवंतपणी जाळते, चिता मेल्यानंतर जाळते. दोघींचंही काम जाळण्याचं सुरूच असतं. ज्यांना कोणाला चिंतेपासून स्वतःला दूर ठेवता आलं ती माणसं सुंदरच असतात. त्यांचं जगणं हे कायमस्वरूपी सुंदरच असतं. तुम्ही म्हणाल अहो असं काही नाही, इतकी माणसं आहेत, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. प्रत्येकाची कौटुंबिक परिस्थिती वेगळी, आर्थिक परिस्थिती वेगळी, सामाजिक परिस्थिती वेगळी. तुम्हाला व्यासपीठावरून बोलायला काय आहे, पण प्रत्येकाच्या घरात येऊन बघा, एखादा माणूस जर दुःखात असेल तर तुम्ही त्याला किती जगण्याचं तत्वज्ञान सांगितलं तो कसं सुंदर जगेल. मंडळी, परिस्थितीचा प्रश्न नाहीये, प्रश्न आहे मनस्थितीचा. तुम्ही अवतीभोवती निरीक्षण करा, अशीही तुम्हाला माणसं दिसतील की जी सुखाच्या कळसावर असतात तरी सुद्धा कायम चेहरे सुटकी असतात. रात्री झोपताना झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोपच लागत नाही, चेहरेच सुटकी. आणि काही माणसं इतकी दुःखी असतात, कुटुंबात इतके प्रश्न असतात, इतक्या समस्या असतात, पण तरी सुद्धा अशा माणसाचा चेहरा पाहिला की आपल्याला ऊर्जा मिळावी असा आनंद त्यांच्यात असतो. का? कारण त्यांची विचार करण्याची शैली वेगळी असते. काही माणसं दुःखाच्या डोंगरावर असूनही आनंदी असतात. कशी सांगू, एक आर्थर ॲश विम्बल्डन विजेता बघा, दुःखाच्या कळसावर आहे, जीवन संपायला आलाय, अशा परिस्थितीत आहे, पण विचारांची दृष्टी बघा काय. विम्बल्डन विजेता आर्थर ॲश मरणाच्या अवस्थेला, काहीच दिवसामध्ये या जगाचा निरोप घेणार आहे. एका जर्जर झालेल्या रोगानं तो ग्रासलेला आहे आणि त्याचे अनेक चाहते त्याला भेटून जातात. एक त्याचा अतिशय त्याच्यावर प्रेम करणारा जवळचा चाहता त्याच्याकडे येतो. त्याला रडू आवरेना आणि तो भावना विवश होऊन म्हणतो, परमेश्वरानं तुमच्यावरच ही वेळ का आणावी.
दुसरा कोणी असता तर म्हटला असता त्याच्या सुरात सूर मिळून, बघा ना, मलाच या अवस्थेला परमेश्वरानं का आणलं, मी त्याचं काय वाईट केलं होतं, मी कुणाचं काय वाईट केलं होतं. पण आर्थर ॲश त्याला काय उत्तर देतो, अरे म्हणे धीर खचू नकोस, असं नसतं. मी तुला एक उदाहरण सांगतो आणि ते कायम लक्षात ठेव. बघ कसं असतं, टेनिसमध्ये लहानपणी 5 कोटी मुलं टेनिस खेळायला सुरुवात करतात. किती? 5 कोटी जगामध्ये. आणि त्यातली 50 लाख जणच टेनिसचा खेळ खेळायला शिकतात. 5 कोटी मधले 50 लाख खेळ खेळायला शिकतात. त्या 50 लाखातले जे 5 लाख आहेत, 5 लाख तेवढेच फक्त व्यावसायिक टेनिसपटू होतात. आणि त्या 5 लाखांमधले फक्त 5,000 जणच ग्रँड स्लॅम स्पर्धेपर्यंत पोहोचतात. आणि त्या 5,000 मधले फक्त 50 जणच विम्बल्डन गाठतात. त्या 50 मधले फक्त 4च जण उपांत्य फेरीपर्यंत येतात. त्या 4 फक्त 2च जण अंतिम फेरीपर्यंत येतात. आणि त्यातला फक्त एकच जिंकतो, विम्बल्डन विजेता होतो. अरे लक्षात ठेव, ज्या वेळेस मी विम्बल्डन विजेता झालो होतो, तो कप माझ्या हातात होता, त्यावेळेस मी परमेश्वराला असं विचारलं नाही की अरे 5 कोटींमधनं फक्त माझीच निवड तू का केली आहेस. आज मी परमेश्वराला असं का विचारू की माझ्याच वाट्याला हे काय आलंय. काय विचार करण्याची ही क्षमता. मंडळी मला सांगा, अशा पद्धतीची जर विचार करण्याची क्षमता असेल तर दुःख तुमच्या काय आजूबाजूला फिरकेल. दुःख तुमच्यापासून कोसो दूर तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही, ढुंकून सुद्धा बघणार नाही, कारण त्याला कळेल इथे काही आपली डाळ शिजणार नाही. पण अशी प्रवृत्ती, असं मन तयार करता आलं पाहिजे. इथे येणारा प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी कामाला जातो, कुठल्याही ठिकाणी आपला कर्मयोग साधतोय. प्रत्येकाची कामावर श्रद्धा असली पाहिजे. काय होऊन जातं, पहिल्या दिवशी, पहिल्या वर्षात, पहिल्या काही महिन्यात आपण मोठ्या जोमानं करतो, पण नंतर मात्र आपला हुरूप जातो. कामाकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी असेल, कसा सकारात्मक विचार असेल. 3 माणसांची उदाहरणं सांगतो. 3 माणसं वीट लावण्याचं काम करत असतात, म्हणजे गवंडी म्हणतो ना आपण गावाकडे त्याला. तिन्हीकडच्या भिंतींवर विटा लावत असतात. एक आपल्या गावातली एक व्यक्ती चाललेली असते आणि ती येऊन पहिल्याला विचारते, काय करतोयस. तो माणूस इतक्या खडूसपणे त्यांच्याकडे पाहतो आणि तिरक्या सुरात म्हणतो, दिसत नाही का काय करतोय, विटा लावतोय ना. तो काही बोलत नाही. दुसऱ्या माणसाकडे येतो, त्याला विचारतो, काय करताय. तो थोडासा मध्यम प्रमाणात जरा तिरकस नजरेनं म्हणतो, बघतो आणि म्हणतो, पोटा पाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना म्हणून करतोय. तिसऱ्याकडे तो येतो, तो माणूस मस्त असा गुणगुणत असतो गाणं काहीतरी. त्याच्या विटा लावल्यात त्याच्याकडे त्याचं बारकाईनं लक्ष असतं. त्याला गावाकडे वळंबा म्हणतात बघा, ते 90 मध्ये आला पाहिजे तो, त्यांना तो अंदाज असतो. तो लावून असं पाहत असतो, विटा व्यवस्थित 90 अंशात आहेत का, भिंत व्यवस्थित तशी आहे का. त्याला हा विचारतो, काय करताय. तो असं मागे पाहतो, छानपैकी हसतो आणि म्हणतो, माझ्या भगवंतासाठी, माझ्या ईश्वरासाठी मंदिर उभं करतोय. मला सांगा, आत्ता जर मी तुम्हाला विचारलं की मनापासून कोण काम करत असेल, तर तुम्ही मला लगेच उत्तर द्याल की ज्यानं जे तिसरं उत्तर दिलं की भगवंतासाठी मंदिर उभं करतोय. का. त्याच्या दृष्टीनं त्याचं काम पोटासाठी चाललेलं नाही. त्याच्या दृष्टीनं त्याचं काम विटा लावण्याचं नाहीये. त्याच्या दृष्टीनं त्याचं काम ज्या परमेश्वरावर श्रद्धा आहे त्याच्यासाठी मंदिर उभं करण्याचं काम चाललंय, असं त्याचं ध्येय आहे. मला म्हणायचं की तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी आपली भावना जर अशी असेल की माझ्या जीवनाचा प्रत्येक दिवस मी परमेश्वरावर श्रद्धा ठेवून असं काम करीन, इतकं उत्तम काम करीन की माझा दिवसभराचा दिनक्रम चांगला पार पडल्यानंतर संध्याकाळी जेव्हा मी परमेश्वराला नमस्कार केलेला असेल तेव्हा परमेश्वराच्या चरणी फूल कोणतं असेल. मी दिवसभरात केलेली चांगलं कर्म हेच मी
फुलाच्या रूपानं परमेश्वराच्या चरणी अर्पण केलेलं असेल, माझ्या दिवसभरातलं उत्तम काम, उत्तम कर्म हीच माझ्या परमेश्वराची पूजा, असं म्हणून आपण जर आपल्या कामाकडे बघितलं, मग ते काम कितीही कनिष्ठ प्रतीचं असू दे किंवा ते काम वरिष्ठ प्रतीचं असू दे, त्या प्रत्येक कामाकडे भगवंताची पूजा म्हणून जर पाहिलं तर मला सांगा, आपलं काम सुद्धा आपल्याला सुंदर पद्धतीनं करता येऊ शकेल. जगणं सुंदर आहे. कशा पद्धतीनं? दोन प्रकार आहेत बघा. काही माणसं आपल्या आयुष्यात अशी येतात की जे आपलं जगणं सुंदर करतात, आणि काही वेळेस असं होतं की आपण इतरांच्या आयुष्यात असं जातो की आपल्यामुळे त्यांचं जगणं सुंदर होतं. तुम्हाला जर वाटत असेल आपल्यामुळे इतरांचं जगणं सुंदर व्हावं, तर त्याच्यासाठीचा मार्ग, त्याच्यासाठीचं शस्त्र तुमच्या तोंडामध्ये आहे आणि त्याचं नाव आहे जीभ. असं म्हणतात, जिभेला हाड नसतं, पण दुसऱ्यांची हाडं खिळखिळी करण्याची ताकद, किंवा इकडचा शब्द तिकडे गेला तर कधीतरी स्वतःची हाडं ही खिळखिळी करण्याची ताकद त्याच जिभेमध्ये असते. जगद्गुरु संत तुकारामांनी म्हटलंयच की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. अहो, शब्द हेच आमच्यासाठी धन आहे. आपण का करू शकत नाही? काय लागतं? पुढच्याचं कौतुक करायला काय लागतं मला सांगा. आपण जर म्हटलं, एखाद्यानं समजा दुकानामध्ये 1 तास खर्ची घालून एखादा चांगला शर्ट घातला असेल आणि आपण जर त्याला म्हटलं, वाह काय शर्ट आहे, तर किती त्याला आनंद होईल हो. महिला वर्गाला याचा अनुभव असेल बघा. साडी खरेदी करायला तुम्ही दुकानात जात असाल. माझं आत्ता 6 महिन्यापूर्वी लग्न झालं, त्यामुळे काहीचा अनुभव मलाही आलाय. साडी खरेदी करायला जाता, पहिली साडी पाहता, आवडलेली असते, पण मन म्हणत असतं शल्य ना, आपलं मन शल्यच. ते म्हणत असतं नाही नाही अजून पाहिजेत. त्या बिचाऱ्याला सगळ्या साड्या अशा लावायला लावायच्या. 1 तासाभरात तो साड्या सगळ्या दाखवत असतो. पुन्हा त्याला सगळ्या गुंडाळून ठेवायला लावायच्या आणि जी पहिली पाहिलेली असते तीच पसंत करायची. आणि समजा तुम्ही असं 2 तास मेहनत करून एखादी साडी पसंत केली आणि तुमची मैत्रीण आहे, तिने जर तुम्हाला म्हटलं वाह काय साडी आहे, तर किती आनंद होईल ना. पण मैत्रीण आणि ती असं कौतुक करेल, असं कसं होईल? नेमकं ती त्याच वेळेस काहीतरी म्हणणार, साडी ठीक आहे पण काठपदर जरा असा असताना रंग म्हणजे अधिक चांगला दिसला असता. काही नाही हो, साडी चांगलीच असते. ती इतकी चांगली असते, इतकी चांगली असते की हिला वाटत होतं की ती तिच्या अंगावर असण्यापेक्षा माझ्याच अंगावर असायला पाहिजे होती. हा मूळ मुद्दा असतो. पण मला सांगा, तिथे जर कौतुक केलं तर काय लागतं? जगणं काही सुंदर करायला फार असं काही वेगळं करावं लागतं असं नाही. छोटे छोटे प्रसंग असतात ना. एखाद्याचा मुलगा 10वी चांगल्या मार्कानं पास झालाय आणि तो जर आपल्या ऑफिसमध्ये असेल तर 4 चौघांमध्ये विचारा ना तुमच्या मुलाला किती मार्क्स मिळालेत. त्यांनाही कौतुक वाटेल. अहो, चांगले मार्क्स मिळाले तर विचारणार नाहीत. पण समजा तुमच्या कार्यालयात काम करणाऱ्याचा मुलगा नापास झालाय, नापास, आणि तुम्हाला माहिती आहे पक्क की तो नापास झालाय, तर त्याला एकांतात घेऊन विचारलं काय झालं, नाराज नको होईल, पास तर ठीक आहे, पण कुठे विचारणार? कार्यालयात दुपारी डबा खायला सगळे जण जमले की मग नेमकं विचारणार. काय मग पोरग 10वीला होता ना, काय झालं त्याचं? आता काय सांगणार? आपली जीभ जर दुःख देत असेल तर तो सुद्धा काही तसा गप्प बसणार आहे का? त्याची आता पडती बाजू आहे म्हणून तो गप्प बसतो, पण ते हृदयात त्याच्या कोरून राहतं. आणि कधीतरी 10-12 वर्षानंतर असंच कार्यालयात गप्पा मारत असताना तो विचारतोच की मुलीचं काय चाललंय. ज्यांना काही समजायचं ते समजलेले आहेत, मग पुढं काही बोलता येत नाही. ही कसं आहे, क्रिया तशी प्रतिक्रिया ना, तो नियमच आहे. भिंतीवर जर लात मारलीत तर त्याच प्रकारची प्रतिक्रिया आपल्यावर उमटणार आहे. काय लागतं? शब्द असतात जिभेनं गोड बोलायला.